हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी ना म्हटलं लवकर निघूया गावाला असं करून, तर नाहीच बरं का, टाईम झालेला होता आम्हाला. इथं बघू शकता, इथं गाडीचं ते काय म्हणतात हुकमध्ये बॅग अडकवायचं हुक असतं ना, तेच काढून ठेवलेलं होतं. तर मग खूपच टाईम झालेला होता. मग म्हटलं काय बॅग पुढे ठेवली आणि निघालो. तसंच तर म्हटलं रस्त्यात एखादं गॅरेज दिसेल, मग तिथंच आपण बसून घेऊ. असं तर नाही. खूपच वेळानंतर आम्ही नाशिकच्या बाहेर निघालो, तेव्हा आम्हाला ते गॅरेज दिसलं. आणि इथं बघा, आपलं जे चांदवडचं डोंगर आहे ना, खूपच सुंदर दिसत होतं. मग त्याच्यानंतरून आम्ही एका हॉटेलला थांबलो. तर बघू शकता किती सुंदर हॉटेल आहे हे. तर खूप आवडलं मला. मग म्हटलं इथंच थांबूया आणि जेवण करूया. मग डायरेक्ट गावालाच, म्हणजे डायरेक्ट निघूया न थांबता असं करून. मग काय, आणि म्हणत होती की मम्मी थोडंसं झोका घेऊन घेऊ असं. मग झोका खेळायला लागली इथं. आणि किती सुंदर हिरवं हिरवं मस्त झाडं झुडंचं गार्डन, एवढं छान. माझा अवतार तर खूपच वेगळा झालेला होता. माझे केस बघा कसे झालेले आहेत. म्हटलं फोटो काढून बघितले तर खूपच घाण चेहरा दिसत होता. मग त्याच्यानंतर जेवायला बसलो, म्हणजे आपलं मटर पनीर मागवलेलं होतं. आणि मग म्हटलं जेवण करून घ्यावं पटापट आणि मग निघावं लवकर घरी, कारण की खूपच वेळ झालेला होता. आणि त्याच्यानंतर रस्त्यात तर काय झालं बघ, सांगू शकत नाही. आपलं गाडीचं टायर पंक्चर झालं. मग काय शांत बसलो सावलीमध्ये. तर काय, गावाला नेहमी असं जायचं राहिलं ना, आमच्यासोबत असंच घडत असते बरं का. तर ह्यानी बसली मस्त. आणि त्याच्यानंतर आम्ही बसलो शिरपूरला, म्हणजे माझ्या बहिणीकडे. तर ह्यानी खूपच मजा करत होती. ते पोरं होतं, माझ्या बहिणीचे 2 पोरं होते ना, तर त्यांच्यासोबत खेळत होती आणि नाचायला लागली बघा, गाणी लावून मस्त नाचत होते. आणि त्याच्यानंतर आपलं मिठू आहे बघा,